नमस्कार मित्रांनो. कुठल्याही गव्हर्नमेंट एक्झामसाठी द इंडियन एक्सप्रेस अँड द हिंदू हे दोन न्यूजपेपर भरपूर महत्त्वाचे आहेत आणि या दोन न्यूजपेपरमधला एक भरपूर महत्त्वाचा सेक्शन म्हणजेच इकॉनॉमीचा. आपल्यापैकी बरेच विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट एक्झाम द्यायची तर असतेच, पण या सर्वच एक्झाममध्ये इकॉनॉमीचं सेक्शन असल्यामुळे बरेचसे विद्यार्थी हार मानून जातात. मित्रांनो, तुम्ही हार नका मानू. आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून द इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधला इकॉनॉमीचा सेक्शन भरपूर सरळ व सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग बिना उशीर करता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या 6 मेन इम्पॉर्टंट टॉपिक्सचा जो आजच्या न्यूजपेपरमध्ये दिले गेलेले होते त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. आपण सर्वात पहिले बघू की CBIC हे काय आहे आणि हे GSTचे कसं रिलेटेड आहे. त्याच्यानंतर आपण बघू ITU, जे एक युनायटेड नेशन्सची बॉडी आहे, जी वन ऑफ दी ओल्डेस्ट बॉडीज आहे, सर्वात जुनी बॉडी आहे युनायटेड नेशन्सची. ती कशी रिलेटेड आणि त्यांनी इंडियासाठी काय गुड न्यूज दिली आहे त्याच्याबद्दल आपण बघू. तर आपल्याला माहिती आहे की दरवर्षीप्रमाणे 2021मध्ये पण एक बजेट आपल्या इंडियन पार्लमेंटमध्ये पेश होईल. तर त्याच्यासाठी काय ड्राफ्ट मागवले गेले, काय काय प्रपोजल चालू आहे त्याच्याबद्दल आपण थोडं चर्चा करू. तर आपण मागच्या 1-2 व्हिडिओजमध्ये आपण FDIबद्दल बोललेलो की इंडियामध्ये 15% ग्रोथ झाली आहे FDIची, म्हणजे बाहेरून जो निवेश होतो इंडियाच्या कोर सेक्टर्समध्ये किंवा इंडियन इकॉनॉमीमध्ये इन जनरल. तर त्याच्याबद्दल थोडा अजून डेटा आलेला आहे की कुठल्या कंट्रीनी इंडियामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट चालू आहे किंवा करते, तर त्याबद्दल आपण चर्चा करू. त्यानंतर आपण इंडियाची नॅविक नावाची एक सॅटेलाईट सिस्टम आहे, ज्याच्याने आपण जसं आपण GPS वापरतो गुगल मॅप्सच्या थ्रू, तसंच आपल्याकडे नॅविक पण आहे, इंडिया स्पेसिफिक आहे ते. तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. आणि त्यानंतर एक भरपूर इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याच्याबद्दल चर्चा करू, ती म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, जो त्याच्याबद्दल एक अमेंडमेंटचा बिल चालू आहे, संशोधन बिल ज्याला आपण बोलतो. तर त्याच्यातले ते काय प्रपोज्ड अमेंडमेंट्स आहेत, काय संशोधन प्रपोज करते गव्हर्नमेंट, त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. आणि मग त्याच्यावर आपण एक कन्क्लुजन नाही काढणार एवढ्यात, कारण की ते शेवटी लॉ मेकर्स आहे सगळं, की ते चांगलं आहे की वाईट आहे. पण आपण ऑब्वियसली एक ओपिनियन ठेवू शकतो आणि ओपिनियन असणं भरपूर इम्पॉर्टंट आहे. तर चला मग आपण बघून घेऊया की आजचा न्यूजपेपरचा हा इंडियन एक्सप्रेसच्या इकॉनॉमीचा सेक्शन कसा दिसतो आहे. तर आजचा पेपर बघितला असेल तर हा असा दिसतो आजचा इकॉनॉमीचा सेक्शन. इकडे एक इंटरव्ह्यू दिलेला आहे, तर तुम्हाला जर टाईम असेल तर नक्कीच वाचा. आपले NHAI जे आहे, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, त्यांचे जे चेअरमॅन आहेत, त्याचे जे हेड आहेत, त्यांच्याबरोबर इंटरव्ह्यू घेतलेला आहे. आणि त्यांच्या NHAIचं काय बोलतो त्याला आपण, काय स्कोप आहे, त्यांनी काय विजन ठेवलं आहे पुढच्या येणाऱ्या वर्षांसाठी, की किती लाखाचे आपण टेंडर काढणार आहोत आणि त्याच्याने काय काय होणार, त्याबद्दल सगळं इन डिटेल दिलेलं आहे. तर तुम्ही ते नक्कीच वाचा. पण ते न्यूज रिलेटेड असंच नाही आहेत, तर म्हणून आपण जर याच्यात कवर नाही करत आहोत. भरपूर इझी वे आणि वर्ड्समध्ये दिलेले आहेत, तर तुम्ही वाचाल तर लगेच कळेल. तर ह्याला जर इन्क्लूड केलं या इंटरव्ह्यूला पण, तर टोटल 11 न्यूज आहेत जे आजच्या न्यूजपेपरमध्ये कवर केलेले आहेत. पण आपण जसं मागाशी म्हटलं, आपण त्यातले फक्त 6 टॉपिक जे आहेत ते करंटशी रिलेटेड स्टॅटिक पोर्शन जे आपण नेहमी कवर करतो, तर त्याच्यावर आपण फोकस करूया. तर चला तर मग आजचा पहिला जो न्यूज आहे ते आहे CBICबद्दल. तर CBIC काय आहे बरं, तर हा शॉर्ट फॉर्म आहे कशासाठी, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स. नावानेच कळते की हा काय करणार आहे. इनडायरेक्ट टॅक्सबद्दल बोलतो, त्याचं जे रेव्हेन्यू होतं त्याचा प्रोसिजर कसं असायला पाहिजे त्याच्याबद्दल तो चर्चा करतो. आणि कस्टम्सबद्दल, ते इनडायरेक्ट टॅक्स अँड डायरेक्ट टॅक्स हे 2 कर आहेत. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे जे तुमच्याकडून येईल, पण ते तुम्ही डायरेक्टली गव्हर्नमेंटला पे नाही करणार. तुम्ही एका सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा ज्याच्याकडून तुम्ही गोष्ट विकत घेते त्याला पे कराल आणि त्याच्यावरती टॅक्स तो ऑलरेडी असेल. ह्याच्यातलं सगळ्यात प्राईम एक्झाम्पल जो आता आपण देतो तो म्हणजे GST. तो चला इनडायरेक्ट, जो गव्हर्नमेंटकडे पोचला पण इनडायरेक्टली पोचला. आणि दुसरा असतो डायरेक्ट टॅक्स, जो म्हणजे डायरेक्ट गव्हर्नमेंट तुमच्याकडून घेतो. तो प्रोफेशनल टॅक्स झाला किंवा तुमचा जो इन्कम टॅक्स झाला, ते सगळं कशाचं असतं, तर ते म्हणजे तुमचा डायरेक्ट टॅक्स. तुम्ही डायरेक्ट गव्हर्नमेंट येतं. प्रॉपर्टीचा टॅक्स वगैरे येतात, वॉटर टॅक्स येतात, ते कोणाकडे येतं, डायरेक्ट गव्हर्नमेंटकडे येतं. त्याला डायरेक्ट टॅक्स. आणि इनडायरेक्ट म्हणजे काय, वाया गव्हर्नमेंटकडे पोचतो, तो म्हणजे GST. त्याचा एक एक्झाम्पल झाला. तर GSTचं जे पण सगळं वर्किंग वगैरे ते कोण बघतं, CBIC. तर त्याचा फुल फॉर्म काय होता, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स. कस्टम्स म्हणजे जे आपले पोर्ट्सवर, तो एअरपोर्ट असो किंवा वॉटर पोर्ट असो, त्याच्यावर जे लेनदेन होतं, जे गुड्स येतात जातात, त्याच्यावर जे एक ड्युटी लावली जाते ती म्हणजे कस्टम ड्युटी. ते कस्टम्सचं पण हेच बघतात. तर ते काय काय करतात, कस्टम्स बघतील, GST, सेंट्रल एक्साईज, सर्व्हिस टॅक्स आणि नार्कोटिक्स. हा एक इम्पॉर्टंट वर्ड आहे. आपण आजकाल बघतोय ED वगैरे नार्कोटिक्सच्या याच्यावर भरपूर जास्त फोकस्ड आहेत. तर जर आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन आला की नार्कोटिक्स रिलेटेड कोण इंडियामध्ये गोष्टी बघतं, तर ते कोण बघतं, CBIC. ED वगैरे पण आहेत ऑब्वियसली, NIA पण आहे आपल्याकडे, पण CBIC पण आहे त्याच्यात. जर ऑप्शनमध्ये दिले तर ABC वगैरे, तर ऑल ऑफ दी अबव आपला आन्सर. ओके. तर यांनी काय सांगितलं बेसिकली या न्यूजमध्ये की भरपूर
फॉल्स रजिस्ट्रेशन झालेले आहेत की त्या लोकांनी फाईल केले GST वगैरे, पण त्या लोकांचं ॲक्च्युअल ट्रान्झॅक्शन्स काही झालेले नाही आहेत. तर त्याच्याशी जरा एक अजून चर्चा करायला की थोडं इन्व्हेस्टिगेट करायला की असं का झालं, नक्की ते खरं आहे की खोटं आहे, त्याच्याबद्दल त्यांनी एक कमिटी वगैरे बसवली. त्याच्याबद्दल आहे ती पुढे न्यूज. आणि जर तुम्हाला विचारलं कोणी की CBICचं हेडक्वार्टर्स कुठे आहे, तर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स नॉर्थ ब्लॉक न्यू दिल्लीमध्ये जे ऑफिस आहे त्याच्यातच CBICचं पण हेडक्वार्टर्स आहे. नेक्स्ट न्यूज बघूया आपण ITU बद्दल. ITU भरपूर इझी वेमध्ये बोललो तर आपलं जे टेलिकम्युनिकेशन जे चालतं, ओके, ते सॅटेलाईटशी असू दे किंवा रेडिओ सिग्नलशी असू दे, त्या सगळ्याला रेग्युलेट जे करते बॉडी ऑल ओव्हर द वर्ल्ड, ते म्हणजे ITU. त्याचं फुल फॉर्म काय, इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन. पण 1885 म्हणजे अजून आतापासून जवळपास 155 इयर्स पहिले जेव्हा ही स्थापना झालेली त्याची, तेव्हा टेलिफोन होता ऑब्व्हियसली. तर तेव्हा काय होतं, टेलिग्राफ होते. तर तेव्हा काय होतं, इंटरनॅशनल टेलिग्राफ युनियन. ओके, ही वन ऑफ दी ओल्डेस्ट बॉडी आहे युनायटेड नेशन्सची. आणि हे सगळे मॅटर्स बघते कशाची, इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज. तर आपण असं म्हटलेलं की ह्याने इंडियासाठी एक गुड न्यूज दिली. तर ती गुड न्यूज म्हणजे काय, इंडियाचे काही 5G रिलेटेड टेक्नॉलॉजी आहे जी इंडियाने तिकडे दिलेली टेस्टिंगसाठी. आणि ते रिगरस टेस्टिंग नंतर एकदम कठोर टेस्टिंग त्याच्यावर केलेली आहे. आणि त्यांनी सांगितले की इंडियाचे जे इंडिया मेड इक्विपमेंट्स आहेत तर ते भरपूर चांगले क्वालिटीचे आहेत आणि दे आर गुड टू गो अँड गुड टू बी सोल्ड. म्हणजे हा एक चांगली न्यूज आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की 4G नंतर जी नेक्स्ट स्टेप आहे ती 5Gकडेच असणार आहे. आणि D10 कंट्रीजचा पण एक ब्लॉग बनलेला आहे, जे लोकांनी म्हटलेलं की आपण चायनाशी रिलेटेड एकही गोष्ट नाही घेणार. जे 5Gचे इक्विपमेंट्स असतील आपण त्या डेमोक्रेटिक 10 कंट्रीज आहेत ज्यात इंडिया पण एक पार्टिसिपेंट असणार आहे. आणि ते ही जी D10ची कल्पना होती ती कोणाची होती, तर UKची होती. आणि हे सगळे मिळून 5G इक्विपमेंट्स आपापसातच बनवणार आणि तेच वर्ल्डला स्प्रेड करणार आहेत. तर मग ITUने जर सांगितले की हा इंडियाचे जे 5G रिलेटेड इक्विपमेंट्स आहेत ते आर ॲट पार विथ दी वर्ल्ड स्टँडर्ड, जे जागतिक स्टँडर्डच्या लेवलला आहेत, तर मग ऑफकोर्स ITUने जे सांगितले ते इंडियासाठी गिफ्टच्या रूपातच आहे. तर आपण नेक्स्ट न्यूज बघूया. त्याच्याच ह्यालाच कंटिन्यू करू की 1865मध्ये ह्याला स्थापना केलेली. मग आता 155 इयर्स झालेत. आणि याचे हेडक्वार्टर्स कुठे आहेत, जेनेवा स्वित्झर्लंडमध्ये. ओके, नेक्स्ट न्यूज, ड्राफ्ट बजेट. तर आपण जसं की मगाशी म्हटलं की दरवर्षी बजेट पेश केला जातो. तर यावर्षी पुढच्या वर्षी 2021मध्ये पण बजेट जो पेश होईल तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंट भरपूर प्रपोजल्स लागते की असं करायला पाहिजे की असं नाही करायला पाहिजे. तर विचारपूस होते भरपूर एक्सपर्ट्सबरोबर वगैरे. तर एक जो ड्राफ्ट प्रपोजल त्यांच्याकडे आलेला आहे तर ते म्हणजे इन्शुरन्स कंपनीज वगैरे जे आहेत त्या लोकांकडे जो एवढा सगळा पैसा आहे ते लोकांना लाँग टर्मसाठी इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये लावण्याची परवानगी दिली जावी. ठीक आहे, आता याच्यात 2 सेक्टर्स आपण बोललो, इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्शुरन्स, 2 आईजबद्दल बोललो. ओके, आपल्याला पण 2 डोळे असतात आणि हे जे 2 आपण बोललो आता, इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्शुरन्स, हे पण 2 भरपूर इम्पॉर्टंट सेक्टर्स आहेत किंवा इंडस्ट्रीज आहेत. ओके, ते का आपण त्याच्यावर थोडी चर्चा करू. तर सगळ्यात पहिले म्हणजे इन्शुरन्स म्हणजे काय की समजा एक ग्रुप आहे, ठीक आहे, त्यात 10 लोक आहेत. तर आपण काय करू, त्या 10 लोकांकडून 100 रुपये घेऊ. आणि किती आपल्याकडे, 10 लोकांकडून 100 रुपये म्हणजे 1000 रुपये आपल्याकडे आले, राईट. आता त्या 10 लोकांकडून आपण जर इन जनरल 1000 रुपये गोळा केलेत 1 वर्षासाठी, जर एक वर्षात तुमच्या त्या 10 लोकांपैकी काही झालं तर आपण त्यांना किंवा 1200 रुपये, 1300 किंवा काही नाही तर 1000 रुपये तर नक्कीच देऊ. पण त्या एका वर्षात त्या 10पैकी 10ला काही होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, 1/10, आणि काही न होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, 9/10, कारण की एकाला नाही झाली ना. तर मग ह्याच गोष्टीला 1 वर्षासाठी ती कंपनी जी आहे ती कुठेतरी इन्व्हेस्ट करेल की 1 वर्षाच्या नंतर द्यायचं काय झालं तर, नाहीतर नाही द्यायचे, किंवा जी आहे अमाऊंट तेवढीच द्यायची, थोडंसं काहीतरी त्याच्यावर इंटरेस्ट वगैरे पे करून. तर म्हणजेच काय की इन्शुरन्स कंपनीकडे भरपूर मोठा पूल असतो. आपण आता तर 1 वर्षासाठीच बोललो आणि 1000साठीच बोललो, राईट. तर असेच लोक असतात जे 50-50 वर्षाची पण पॉलिसी काढतात, 10-10 वर्षाची पण काढतात, लाखा करोडोची पण पॉलिसी काढतात. बोलण्याचा उद्देश इतकाच की या इन्शुरन्स कंपनीजकडे पैसा भरपूर आहे आणि मग जेवढा कोणाकडे पैसा भरपूर असतो त्यांना इन्व्हेस्ट करायचा असतो, राईट. कोणाकडे आपल्या कोण ओळखीचे असतील जे भरपूर अमीर आहे ते लोक एखादे FD म्हणून ठेवतील, नाही तर मग स्टॉक मार्केटमध्ये टाकतील, नाही तर शेअर मार्केटमध्ये लाँग टर्मसाठी इन्व्हेस्ट करतील. असं भरपूर काय ना काय करत असतात, राईट. तर पण आताच्या घडीला गव्हर्नमेंट काय म्हणते की इन्शुरन्स कंपनीज जे आहेत त्यांच्याकडे जो पैसा आहे ते लोक काय करतील की ते इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये टाकतील. आता इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टबद्दल आपण काय स्पेसिफिकली बोलतोय, आपण त्याच्यावर थोडं चर्चा करू. आता इन्फ्रास्ट्रक्चर जो सेक्शन आहे तर तुम्हाला आपण हे मागच्या व्हिडिओजमध्ये पण बोललेलो आहे की इन्फ्रास्ट्रक्चर हा एक असा सेक्शन आहे ज्यात भरपूर सगळे काय बोलतात त्याला छोटे किंवा मोठे इंडस्ट्रीज जे आहेत डिपेंडेंट आहेत.
तर तुम्ही बघा की एका जागेवर जर साईट आहे त्याच्यात कुठली तरी बिल्डिंग बांधतात, ओके, तर तिकडे सगळ्यात पहिले काय लागणार, एक रेखीकरणासाठी बाउंड्री मॅन लागेल, ठीक आहे, जो बाउंड्री वगैरे, मग तिकडे आला एक वॉचमॅन येईल, एक छोट्या लेवलवर, मग तिकडे खुदाई वगैरे चालेल. मग खुदाईसाठी काय लागलं, सगळ्यात पहिले तर ते JCB वगैरे येईल, फोकलँड वगैरे येईल, तर मग ते सगळं खोदायचं वगैरे काम येईल. मग ते खोदल्यानंतर जी माती वगैरे ती कुठेतरी बाहेर जे बरोबर त्याला डिस्पोज आउट करायला पाहिजे त्याच्यासाठी काम लागेल. त्याकडे मॅनपॉवर पण लागेल आणि काय बोलते त्याला, ती जी मशीन आहे मशिनरी पण लागेल, त्या मशिनरीचं ट्रान्सपोर्टेशन पण आलं. अशी दुसरी गोष्ट झाली. त्यानंतर मग तिकडे सिमेंटची गरज लागेल, कारण की तिकडे बांधायचं, स्टील लागेल, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी लागेल, त्यानंतर एवढे सगळे लोक लेबर लागतील, जे लोक ते काम करतील. जे लेबर झालं तर लेबरचं ट्रान्सपोर्टेशन येईल. त्यानंतर मग काय येईल, तिकडे एजंट्स येतील, नंतर जे ते जिकडचे फ्लॅट्स वगैरे आहेत किंवा जे बंगलो किंवा विलाज आहेत ते लोक विकतील. ते झाल्यानंतर मग तिकडे लोक येतील. मग तिकडे ती लोक येऊन जे राहायला असतील त्या पहिले ते लोक फ्लोरिंग वगैरे काम करतील, अजून इंटिरियरचं काम करतील. म्हणजे इन जनरल त्याच एका इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमुळे एवढ्या सगळ्या लोकांना एवढ्या वेळासाठी एम्प्लॉयमेंट भेटली आणि त्याच्याने काय झालं की लोकांकडे इन्कम जनरेट झाली. आणि एकदा इन्कम जनरेट होते त्यानंतर काय होतं, लोकांची डिमांड वाढते. का? कारण की त्यांची पर्चेसिंग पॉवर वाढली. का? कारण की त्यांच्याकडे पैसे वाढले, राईट. म्हणून काय की आता गव्हर्नमेंटचा उद्देश काय, आपण ह्या जे दोन्ही आईज बोललो, इन्शुरन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर, ह्या लोकांना आता जॉईन करू. म्हणजेच काय की आपल्या इन्शुरन्स कंपनीजकडे एवढा सगळा पैसा आहे तो गव्हर्नमेंट काय बोलेल आता की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये भरपूर लाँग टर्मसाठी लावू शकता, ठीक आहे. आता याच्यात प्रॉब्लेम असा आहे की इन्फ्रास्ट्रक्चर जो सेक्टर आहे तिकडे आपल्या इंडियामध्ये जो जेस्टेशन पिरियड म्हणजे जेव्हा आईच्या पोटात एक बाळ असतं त्याला बॉर्न व्हायला जेवढा वेळ लागतो ते आपल्याला ह्याच्यात 9 महिने लागतात. तर तसंच जर कुठला तो हत्ती वगैरे असेल त्यांना जवळपास 1.5 इयरपेक्षा पण जास्त लागतो. कधी जर डॉगीजमध्ये जर बघितलं तर त्याच्याहून भरपूर कमी असतो. 1 महिना ॲटमॅक्स लागेल की तसं नक्की माहिती नाही, 1 महिन्यात असावा. तर मग सगळ्यांमध्ये डिफरन्स असतो, राईट. तसंच इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये जर ती बिल्डिंग बांधायची तर इंडियामध्ये त्याचं जेस्टेशन पिरियड म्हणजे ते कंप्लीट व्हायचं पिरियड भरपूर मोठं. तर तो का? कारण की आपल्याकडे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत की लँडचा जो टायटल क्लिअरन्स असतो तो भरपूर लोकांचा नसतो, भरपूर फ्रॉडुलंट गोष्टी असतात, भरपूर एकमेकांना इकडे मूर्ख बनवलं जातं. त्याऐवजी मग तिकडे जे मॅनपॉवर वगैरे पाहिजे तेवढी स्किल नसते कधी कधी, किंवा नंतर मग काही तिकडे पॉलिटिक्सच्या कारणाने आपल्या इंडियामध्ये भरपूर प्रोजेक्ट्स घडतात. असे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. मग प्रॉब्लेम असा होतो मोस्टली की जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत तिकडे लोक पैसा तर लावतात पण तो अडकून जातो. का? कारण की एकतर तो कम्प्लीटच होऊ शकत नाही, नाहीतर मग तो जो प्रोजेक्टसाठी केलं होतं ते प्रोजेक्टच अस्तित्वात नव्हतं, ते खोटं बोलून घेतलेलं होते पैसे. आणि हा एक मेजर प्रॉब्लेम म्हणजे इंडियामध्ये होतच होतो. तर म्हणून गव्हर्नमेंट ह्याच्याबद्दल स्केप्टिकल होती. पण आता कोविडच्या सिच्युएशनमध्ये प्रॉब्लेम असा झाला आहे की जर इन्फ्रास्ट्रक्चरला बूस्ट नाही दिला तर एक मेजर चंक आहे लोकांचा, भरपूर एक मोठा असा ग्रुप आहे लोकांचा तिथपर्यंत पैसा पोचूच नाही शकणार आणि त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पैसा टाकायलाच लागेल. म्हणून गव्हर्नमेंटनी ह्या म्हणजे 2021च्या आगामी वर्षाच्या बजेटमध्ये हा प्रपोजल मांडला आहे आणि बजेट ड्राफ्ट चालले त्याच्यात की हा जो प्रॉब्लेम आहे म्हटला की इन्शुरन्सवाले जी कंपनीज आहेत ते इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये पण इन्व्हेस्ट करू शकतील. त्याच्यासाठी रिलॅक्सेशन मागितलं आहे. तर याच्या पहिले कसं होतं, जे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे काय, एक अशी इन्स्टिट्यूशन, एक अशी संस्था ज्याच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि त्यांना इन्व्हेस्ट करायचे. म्हणजेच कुठल्या आपल्या एक्झाम्पलमध्ये इन्शुरन्स कंपनीज ते लोकांना काय अलाव करतील, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अलाव करतील. आपण याच्यावरच बोलले. पण ते कसला इंडस्ट्री असेल किंवा कसला इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री असेल तर भरपूर इझी वेमध्ये आपण बोललो तर ज्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला रेटिंग AA वरती असेल त्यांनाच अलाउड होतं पहिले. पण आता सगळ्यांना BBB जर रेटिंग असेल त्याच्यावरती कुठला पण इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असेल तिकडे गव्हर्नमेंट अलाव करेल आहे सगळ्यांना. ओके, इझी वेमध्ये एवढंच दिलेलं. आपण थोडं एक्स्ट्रा याचा टाईम वेस्ट केलेला आहे. का वेस्ट नाही बोलायला पाहिजे, आपण याच्यावर जास्त टाईम एम्फसाईज केलेला आहे. का? कारण की त्याचं इम्पॉर्टन्स आपल्याला कळायला पाहिजे की कसे एक गुड न्यूज दुसऱ्या न्यूजशी रिलेटेड असते आणि आपण कसं त्याच्याशी आन्सर रायटिंगची पण प्रॅक्टिस करू शकतो सायमल्टेनियसली. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया. आता याच्याने आपण बघितलं की याच्याने एम्प्लॉयमेंट येईलच आणि जे 2 प्रॉब्लेम्स आहेत की आपल्याला जी रियालिटी आहे आपल्यासमोर की एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि रेग्युलेशन जे आपण म्हटलं की गव्हर्नमेंटने सांगितले की आतापर्यंत सांगितलेलं होतं की तुम्ही इन्शुरन्स कंपनीजला की तुम्ही अशाच इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये टाकू शकता ज्याची रेटिंग AA आहे, ठीक आहे. पण मोस्ट ऑफ दोजला AAची रेटिंग कधीच भेटत नाही. मग आपण पैसा जाणारच नाही इन्शुरन्सचा तिकडे कधी. मग ही जी रियालिटी आहे आणि जे रेग्युलेशन आहे ते लोकांना ब्रिज करणार आहोत त्यामध्ये. मग हे 2 गोष्टी चांगली होतील. मग इंडियाचा जो इज ऑफ डुईंग बिझनेसचा जो आहे जो आता सध्या प्रॉब्लेममध्ये तर मग त्याच्यामध्ये पण इंडियाची रँकिंग वाढणार पुढच्या वर्षांमध्ये, ठीक आहे. नेक्स्ट न्यूज बघूया. आपण थोडा 1-2 व्हिडिओ पहिले आपण बघितलेलं की इंडियामध्ये FDI 15% वाढलेलं आहे, $30 बिलियन FDI आला आहे. तर त्याचीच कंटिन्युएशनची न्यूज आहे. तर ह्याच्यात जी लिस्ट येते त्या लिस्टमध्ये 2nd नंबरवर भरपूर वर्षानंतर US नंबर आहे. US इज द 2nd लार्जेस्ट सोर्स ऑफ FDI इन इंडिया. इंडियामध्ये जो पैसा येतो आहे फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या थ्रू तो US मधून येतो आहे 2nd नंबरवर. त्याच्या पहिले पण कंट्रीज आहेत, त्यानंतर पण कंट्रीज आहेत.
आणि एक भरपूर शॉकिंग न्यूज जी मला वाटली, म्हणजे ही मी एक्सपेक्ट नव्हती केली, ती म्हणजे सिप्रस पण या टॉप 10च्या लिस्टमध्ये आहे. तर सिप्रस हे कुठे आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच लिहून सांगा. कारण छोटीशी कंट्री आहे आणि इंडियाचा त्याच्याबरोबर ट्रेड पण तेवढा नसेल एखाद वेळ, पण त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये केली FDIच्या थ्रू ती पण मिलियन्समध्ये, तर ते एक भरपूर चांगली न्यूज आहे. तर ते नक्कीच बघा. आपण नेक्स्ट न्यूज बघू नॅविकबद्दल. आता ही एक भरपूर इम्पॉर्टंट आणि एक भरपूर प्राईड असण्याची गोष्ट आहे की इंडियामध्ये स्वतःचं नॅव्हिगेशन सिस्टम आहे. जसं आपण मोस्टली गुगलचं ॲप्लिकेशन आपल्याकडे आहे सध्या म्हणून, किंवा मोस्ट ऑफ अस वी यूज अँड्रॉइड फोन्स आणि अँड्रॉइड गुगलचं आहे. तर आपण GPS वापरतो, म्हणजे काय ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. पण तसंच इस्रोनी इंडियासाठी नॅविक बनवलं आहे. तो काय इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम. ओके, म्हणजेच काय त्याचं नाव दिलं आहे नॅविक. ओके, तो काय नॅव्हिगेशन सिस्टमच आहे इंडियाचा, पण त्याची रेंज किती आहे इंडियाच्या पेरिफेरीमध्ये, म्हणजे इंडियाच्या आजूबाजूचे 1500 किलोमीटरपर्यंत आपण लक्ष ठेवू शकतो. म्हणजे काय जवळपास पूर्ण पाकिस्तान, त्यापुढे अफगाणिस्तान आणि इराणपर्यंत आपण ऑलमोस्ट पोचतो. आणि चायनाचा पण चांगल्यापैकी पार्ट आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये पण आरामात अर्धा साऊथ ईस्ट एशिया तर आपण घेतो. ओके, तर एवढ्या पार्टमध्ये आपण कवर केलेलंच आहे आणि आपला प्लॅन्स आहेत की हळूहळू येणाऱ्या वर्षांमध्ये आपण हळूहळू एक्सपांड करू त्याला. ओके, हे आहे नॅविकचं इन सिम्पल वर्ड्स. आता हे का न्यूजमध्ये होतं तर बेसिकली मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनने सांगितले की आपल्याला नॅविकचे चिप्स बनवायचे आहेत. कारण की आपण जर बघायला गेलो तर आता जे आपल्याकडे फोन्स आहेत तर त्याच्यामध्ये GPS चिप असते, राईट. त्याच्याने आपल्याला कळतं की आपण कुठे आहोत, आपल्याला कुठे जायचं, किती टाईम लागेल. आपण गुगल मॅप्समध्ये डिरेक्शन्स वगैरे बघतो की नाही, तसंच त्याची चिप बनवायला लागेल. आणि ते चिप अशी एकदम बारीकशी एवढी असायला पाहिजे की आपले जे स्लिम अँड ट्रिम आपण फोन आजकाल वापरतो त्यात सूट होऊ शकेल. म्हणून माहिती म्हणजेच काय मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशननी असा प्रपोजल टाकलं की आपल्याला 10 लाख चिप्स बनवायचे, त्यांना मेंटेन वगैरे पण करायचे. तर ते फोनमध्येच लागतील की अजून कुठल्या इक्विपमेंट्स लागतील त्याची अजून क्लॅरिटी नाही त्या न्यूजच्या आर्टिकलमधून तरी. पण हां, तर त्यासाठी प्रपोजल आहे म्हणून म्हटलं नॅविक काय ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि हे कुठे प्लेस आहे त्या सगळ्या सॅटेलाईट्स, तर हे 36,000 किलोमीटर्स अबव दी सरफेस ऑफ दी अर्थ प्लेस्ड आहे. तर ह्याच ऑर्बिटला जे 36,000 किलोमीटर्स वरती आहे त्याला काय बोलतात हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला लिहून सांगा. तर आता आपण नेक्स्ट न्यूज बघूया काय आहे. तर हा लास्ट न्यूज आहे आणि भरपूर सोपं आहे पण माहिती असायला पाहिजे आपल्याला की कसं भरपूर करंटचे रिलेटेड टॉपिक्स आपल्याला किती इम्पॉर्टंट आहेत आणि काय काय गव्हर्नमेंटनी स्टेप्स घेतलेले त्याच्याबद्दल. तर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, ओके, ही एक बॉडी आहे जी 2009मध्ये फॉर्म झालेली, पण त्याचा जो बिल होता तो 2002मध्येच निघालेला होता. त्याचा काय होता कॉम्पिटिशन कमिशन ॲक्ट ऑफ 2002 ह्यांनी एन्फोर्स केलेलं, पण ते ॲक्च्युअलमध्ये कधी अस्तित्वात आली 2009मध्ये. म्हणजे किती वर्ष लागली एक एवढी चांगली बॉडी बनवायला? 7 वर्ष. ओके, आता ही ऑब्वियसली ॲक्टनी बनवलेली आहे म्हणजे ती स्टॅट्युटरी बॉडी झाली. आणि हे कोणी प्रपोज केलेलं तर राघवन कमिटीने दिलेलं की ह्याच्या पहिले म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया ॲक्टच्या पहिले काय होतं MRTP मोनोपोली रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस, म्हणजे कोणाची मोनोपोली नको असायला म्हणून होती ॲक्ट होता तो पहिले, तो आपण ॲबॉलिश केला. राघवन कमिटीने हे रिकमेंड केलं की तो ॲबॉलिश करून टाका आणि त्या जागी CCI आणा आणि आपण ते केलं 2002मध्ये. पण ते ॲक्च्युअली इम्प्लिमेंट व्हायला ती बॉडी बनायला किती वर्ष लागली? 7 वर्ष. आणि 2009मध्ये आपल्याकडे ॲट लास्ट CCI रेडी झाली. ही झाली बॅक स्टोरी. आता सध्यामध्ये त्याची काय परिस्थिती आहे? ओके, तर सध्या आपण असं एक अमेंडमेंट प्रपोज केले सेंट्रल गव्हर्नमेंटने की जी CCIची बॉडी आहे, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाची बॉडी आहे, त्याचा जो डिरेक्टर जनरल असतो, ठीक आहे, तर त्याचा जो अपॉइंटमेंट असते ती सेंटर करते, पण ती एकटी नाही करत. तो ते इंडस्ट्री एक्सपर्ट, ते CCIमधले पण थोडी लोकं आणि सेंटर असे 3-4 ग्रुप्स येऊन ते ठरवतात की आता नेक्स्ट डिरेक्टर जनरल कोण असेल. पण आता सेंटर गव्हर्नमेंटने हे प्रपोज केलेलं आहे की ही जी प्रोसेस आहे की एक्सपर्ट्सला पण बोलवा, त्यातल्या पण लोकांना बोला, आम्ही पण सांगू, त्यापेक्षा आपण काय करू की CCIमधली जी बॉडी आहे स्वतःहून त्याच प्रमोशनने जे वरती जे लोक जातील त्यांनाच तुम्ही त्याचा डिरेक्टर जनरल बनवा. पण आता ह्याच्यात एक अपोजिशन लोकांनी असं टाकलेलं आहे की जर त्याच इन्स्टिट्यूशनमधलेच लोक जर वरती बसली तर त्या लोकांचे जे अनड्यू ॲडव्हान्टेज आहेत की कोणाकोणाला ते फेवर करतील, कोणाकोणाबद्दल ते अनबायस असतील किंवा बायस असतील, तर मग तो भरपूर प्रॉब्लेम आहे. कोणाला ते जास्त बोलतील हां ठीक आहे त्यासाठी आपण लिनियन्सी दाखवू, असं सगळं प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून ते लोक थोडे स्केप्टिकल आहेत, थोडं निगेटिव्ह थॉट्स आहेत त्याबद्दल की आपण हे खरोखर करायला पाहिजे की नाही. तो एक पॉईंट होता. आणि दुसरा जो अमेंडमेंट आहे जो मेजरली पुश करते सेंट्रल गव्हर्नमेंट, ते म्हणजे की कमिटमेंट आणि सेटलमेंट हे दोन्ही पण
चेंज करायला किंवा हे दोन्ही पण गोष्टी CCI करू शकते. म्हणजे हे बेसिकली याचं म्हणजे काय की जर कुठल्या कंपनीला CCIने पकडलं की हा हे असं आहे आणि ती कंपनी स्वतः येऊनच सांगते की हां आम्ही चुकी केली, आम्हाला काय ते आपण सेटल करून टाकूया, तर हे सेटलमेंटची जी सिस्टम आहे ती CCIकडे अवेलेबल करून द्यायचा असा प्रपोजल आहे. तर हा अमेंडमेंट आहे, अजून हे लॉकमेकर्सनी पास नाही केले म्हणून हे चेंजेस अजून इम्प्लिमेंट नाही झालेत, पण हे इम्प्लिमेंट होऊ शकतात जर गव्हर्नमेंटनी दोन्ही हाऊसेसमध्ये आपल्या पार्लमेंटच्या पास करून घेतलं. आणि त्यानंतर कोणाकडे जाणार? प्राईम मिनिस्टरकडे, बरोबर? नाही मग कोणाकडे? व्हाईस प्रेसिडेंटकडे? नाही, ते जाईल कोणाकडे? तर प्रेसिडेंटकडे जाईल, तो असेंड देईल, म्हणजे सिग्नेचर करेल त्या डॉक्युमेंट्सवर आणि त्यानंतर ह्या जो अमेंडमेंट आहे तो पास होऊन जाईल. ओके, तर आता ही इम्पॉर्टंट का होती कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया? तर ह्याचा बेसिकली भरपूर एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा अस्तित्वात असण्याचा. ते म्हणजे की जर कधीही कुठल्याही मार्केटमध्ये जर एकाचा मोनोपॉली झाला, ठीक आहे, मोनोपॉली म्हणजे काय? तानाशाही, म्हणजे ते जे बोलेल तेच खरं, ठीक आहे. तर अशी जर कधी सिच्युएशन आली कुठल्याही सेक्टरमध्ये असो, तर तुम्ही समजा एका फील्डमध्ये टीचर आहात आणि तुम्ही एकटेच टीचर आहात, तर तुम्ही जे शिकवाल तुम्हाला तेच ऐकायला लागेल, तुमच्याकडे ऑप्शन नाही दुसरीकडे जायला. मग तू इकडे मोनोपॉली झाली, तुम्हाला जर समजा काही विकत घ्यायचं आहे, तुमच्याकडे ते एकच दुकान आहे, तिकडे जाऊन घेतो समोरचा काही त्यांनी प्राईस लावली तुम्हाला तेच द्यायला लागेल का? कारण की त्याची मोनोपॉली आहे. तर समजा कुठली पॉलिटिकल पार्टी आहे, ठीक आहे, तुम्हाला ऑप्शनमध्ये काहीच नाही, तुम्हाला त्याला त्या एकालाच वोट द्यायचे, तर मग त्याच्यात पण मोनोपॉली झाली, ठीक आहे. तर किंवा त्याच्याहून पण व्यतिरिक्त जर तुम्हाला गेलं की तुम्हाला कुठली एअरलाईन पकडायची आहे, पण त्या रूटवर तुम्हाला जिकडे जायचं आहे त्या रूटवर अजून कुठलीच फ्लाईट अवेलेबल नाही, तुम्हाला तीच फ्लाईट पकडायची आहे, तुम्हाला तर जे रेट ते लावतील त्याने जायला लागणार, तर ती काय आली? मोनोपॉली झाली. तर हे सगळं कम डाऊन करा. याच्यात ऑब्व्हियसली पॉलिटिकल पार्टीचं नाही घेता येणार, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया त्याच्यात नाही जाणार, त्यासाठी आपल्याकडे इलेक्शन कमिशन आहे. तर मग हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत जे एका मार्केटमध्ये होऊ शकतात, जे मोनोपॉली क्रिएट करू शकेल, तर ह्या सगळ्यांना निगेट डाऊन करण्यासाठी आपण कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाला स्थापित केले 2002मध्ये. कुठली कमिटी? राघवन कमिटी. आणि ह्या सगळ्यांनी आपण काय करतो की इंडियामध्ये एक हेल्दी कॉम्पिटिशन असावी, आपली जी इंडियन इकॉनॉमी आहे ती अशी एका स्टेटमध्ये असावी जिकडे एकच विनर नको असायला. ह्याच्यात सगळीच विन विन सिच्युएशनमध्ये सगळ्या कन्झ्युमर्सला बेस्ट प्राईस भेटते आणि जे प्रोड्युसर्स आहेत किंवा जे विक्रेते आहेत त्या लोकांना बेस्ट प्राईस भेटते प्रोड्यूस करण्यासाठी, आणि ते लोक जे विकते त्यांना लॉस नाही होत आहे, आणि ह्या सगळ्यांमध्ये गव्हर्नमेंटला टॅक्स पण त्यांचा चांगल्यापैकी भेटते. ही एक सगळी आपली संकल्पना आहे आणि कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया यांनी भरपूर वर्षापासून हे चांगल्यापैकी केलेलं आहे आणि अजून चांगलेपणे करत राहावे अशीच आपली अपेक्षा आहे. तर याचबरोबर आपण आजचा हा व्हिडिओ संपूया इकडेच. तर जर तुम्हाला ह्या व्हिडिओची PDF जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामवर एक चॅनल आहे, त्याचं जर तुम्हाला सर्च केलात अभ्यास तर तुम्हाला तो भेटेल. आपण एकदाच अभ्यास टाकला तरी पण चाललं असतं, पण आपण डबल अभ्यास करू म्हणून 2 वेळा अभ्यास. तर थँक्यू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमचे जर कुठले मित्र किंवा मैत्रिणी किंवा भाऊ बहीण असतील जे गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रिपेअर करतात तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपण असेच मराठीमध्ये इकॉनॉमिक रिलेटेड व्हिडिओ सध्या तरी आपण त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. आणि काही जर सजेशन्स असतील तुमचे तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच लिहून कळवा आम्हाला. धन्यवाद. थँक्यू. अभ्यास करत राहा, शिकत राहा, थांबू नका. धन्यवाद.